बीएसपी करेगा पूरा, आपका मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा, आपका मिशन अधूरा, बीएसपी करेगा, फुले आपका मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा, बाबा साहब आपका मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा, शाहू महाराज आपका मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा, अन्ना भाऊ साठे आपका मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा। बीएसपी की क्या पहचान। आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्यांना अभिवादन करण्याकरता बहुजन समाज पार्टीचे मराठवाड्याचे प्रभारी माननीय मनीष भाऊ कावळे ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। जिल्ह्याचे प्रभारी सुनील भाऊ डोंगरे, सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, या जिल्ह्यातील बहुजन समाज पार्टीने उमेदवार उभे केलेले आहेत, ते उमेदवार पण ह्या ठिकाणी सावित्रीबाईंना ह्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो, ह्या देशामध्ये पहिली प्रथम जी शिक्षिका महिला सावित्रीबाई फुले आहे। ह्या देशामध्ये अनेक वर्षापासून काँग्रेसची या ठिकाणी सत्ता होती, यानंतर या देशामध्ये बीजेपीची सत्ता आहे, पण कोणीही या देशामध्ये सावित्री माईचा या ठिकाणी सन्मान केलेला नाही। किंवा त्यांनी जे या देशामध्ये विचार पेरलेत, त्यांचं म्हणणं होतं की या देशातली प्रत्येक महिला हे शिक्षित झाली पाहिजे, त्यातल्या त्यात बहुजनाच्या महिला मुली हे शिक्षित झाल्या पाहिजे, उच्च पदावर गेल्या पाहिजे। पण ह्या देशामध्ये दोन्हीही मनुवादी सरकार असल्यामुळे काँग्रेस आणि बीजेपी त्यांनी ह्या देशातल्या तमाम दलित शोषित पीडित महिलांना कधीच उच्च स्थान हे दिलेलं नाही, किंवा त्यांची मानसिकता सुद्धा ही नाही की ह्या देशातली महिला मग ती कोणत्याही जातीची असो ती उच्च स्थान भोगली नाही पाहिजे, उच्च शिक्षण घेतलं नाही पाहिजे। ह्याकरता ह्या देशामध्ये व्यवस्था रुजवण्याचं काम हे दोन्ही पण पक्ष करत आहेत। म्हणून या नांदेड महानगरपालिकेमध्ये जे हो घातलेल्या जे निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीचे जे उमेदवार बहुजन समाज पार्टीने उभे केलेले आहेत, ते ताकदीनिश्चित समाजाच्या जीवावर, मतदाराच्या जीवावर हे या महानगरपालिकेमध्ये जाणार आहेत। अनेक दिवसापासून या अशोकराव चव्हाणने या महानगरपालिकेची सत्ता भोगलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच इथं उमेदवार दिल्या जातात आणि ते उमेदवार फक्त केवळ अशोकराव म्हणल्याप्रमाणे तिथं उठबशा काढायचं काम करतात। पण बहुजन समाज पार्टीचं या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचं जे आमचं नेतृत्व आहे मनीष भाऊ कावळे यांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत, हे उमेदवार न ऐकणारे, या ठिकाणी फक्त टिकणारे आणि बाबासाहेबाचा झेंडा ह्या महानगरपालिकेमध्ये घेऊन जाणारे उमेदवार दिलेले आहेत। आणि आम्ही या जनतेचा विश्वास आमच्यावर आहे आणि आमचा विश्वास या जनतेवर आहे। आणि जे काही अशोकराव किंवा अशोकरावच्या चेले चपाट्याने इथं भ्रष्टाचाराचे कामं केलेले आहेत, बीओटी तत्वावर इथं महानगरपालिकेचे जे मंगल कार्यालय होते, जे गोरगरीब समाज आपलं लग्न असो या वाढदिवस असो एका अल्पशा पैशामध्ये ते मंगल कार्यालयामध्ये काम करत गेले, पण ह्या अशोकराव चव्हाणनी हे एखाद्या मोठमोठ्या उद्योगपतीला बीओटी तत्वावर देऊन आमच्या गोरगरीब लोकांचं शोषण केलेलं आहे। त्यामुळे आमच्या गोरगरीब लोकांना या मोठमोठ्या मंगल कार्यालयामध्ये ज्याची फीस लाख 2-2 लाख रुपये आहे, एवढं हे अशोकरावने हे पाप केलेलं आहे। आणि त्या पापाची सजा म्हणून बहुजन समाज पार्टीचे आमचे सर्वच उमेदवार निवडून या महानगरपालिकेमध्ये जातील आणि तिथला भ्रष्टाचार उघड करतील। आणि येणारी कुठलीही समस्या असो, घरकुलाची समस्या असो, एका दलालामार्फत 5,000 पासून ते 50,000 पर्यंत दलाल पैसे उखळालेत, हे सर्व अशोकराव चव्हाणचे माणसं आहेत, हे सर्व अशोकराव चव्हाणचे माणसं आहेत। आम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्याच्या नंतर याची दलाली बंद करू आणि सामान्य माणसाला जे काही फीस असेल महानगरपालिकेची एवढ्याच पैशामध्ये आम्ही त्यांना घरकुलं देऊ। हे आज सावित्री ज्योतिबाई फुले यांच्या जयंती निमित्त मी आमच्या सर्व प्रभागातील नागरिकांना व नांदेड शहर मधल्या वासियांना हे मी अभिवचन देतो।